भगवान की जय। आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला। सुख दुःख माझे आई केले कानी, कळवळा मनी करुणेचा। करोनी सिद्ध मूळ सावुले भातुके, एती दिसे एके न्यावयासी। त्याची पंथे माझे लागलसे चित्त, वाट पाहे नित्य माहेराची। सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा। तुका म्हणे आता येतील न्यावया, तुका म्हणे आता येतील न्यावया। अंगे आपुलिया माय बाप, सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा। वैकुंठ भागीरथीबाई दळवे यांच्या स्मरणात सुरू असलेली ही दिव्य चर्चा, जगद्गुरु तुकोबा यांचं निर्याण प्रकरण। आणि त्या निर्याण प्रकरणामध्ये आज आपण तुकोबारायाच्या भगवंताच्या भेटीच्या ओढीचं, अंतःकरणाच्या तळमळीचं, आणि कधी एकदा मी त्या भगवंताला भेटल अशी इच्छा अंतःकरणामध्ये असताना काही संकेत प्राप्त झाले। काल आपण बघितलं होतं की संतांच्या करवी भगवंताच्या कडे तुकोबारायांनी निरोप पाठवला। तुम्ही संकादी मनविता कृपावंत, देवाला माझा नमस्कार सांगा। आणि जेव्हा नमस्कार सांगून काय सांगायचंय तर एकच सांगायचंय की तो वैकुंठीचा राणा, बस तुका म्हणे माझा आठवा, मूळ लवकर पाठवा। आता मला घेऊन जाण्याच्या करता मूळ पाठवा, मूळ। हे समजून घेण्याच्या साठी काल आपण माहेराची ओढ लागणारी सासरवाशी हिचं उदाहरण बघितलं होतं की सण जवळ आलेला आहे आणि गावातल्या माणसाजवळ, माहेराच्या माणसाजवळ ती निरोप देते की आईला म्हणावं, वडिलांना म्हणावं, जी काही दादा कायची नाव घेत असेल ती त्यांनी म्हणावं मूळ लवकर पाठवा। आणि मुराळी आल्याच्या नंतर काय आनंद हा त्या सासरवासनीला विचारावा। हे तुम्ही आम्ही बघितलेलं नाही, जिजेला माहिती आहे, जिजेला माहिती। मुराळी आल्याच्या नंतर काय आनंद असतो। त्या मुराळ्याच्या पाठीमाग त्याच्या हातामध्ये असणार ते शिदोरीचं गटुड, त्या भाकरी, त्या भाकरी नुसत्या पिठाच्या नसतात, त्या भाकरी आईच्या प्रेमाच्या। ती शिदोरी लिकी करता नसती, ती शिदोरी सासरच्या मान। कसली जरी शिदोरी आईनं पाठवली तरी सासून त्याच्यामध्ये ऊन काढावं
की शिदोरीचा तो काळे, कसली बी आईनं पाठवावी. आईनं कशा करता पाठवावी, माझ्या लेकराला बोलणं बस. दोन पात्र आहेत जीवनामध्ये. एक सासूरवाशीन स्त्रीच आई होणं लय अवघड. आणि आपण सासूरवाशी आहोत हे आपल्या आईला माहिती, आणि ते माहिती होऊ नये याच्या करता त्या सासूरवाशीन स्त्रीचं जीवन लय अवघड. आपलं काय चाललंय हे आईला कळता कामा नये, म्हणून ती प्रत्येक गोष्ट झाकण्याचा प्रयत्न करते. काय सांगावं, आपण जर सांगितलं तर आपल्या आईला चिंता वाटेल, आणि न सांगता लपवून ठेवता माहित न होता तिला माहिती होत असते, म्हणून तर तिला आई म्हणत असते. जर लेकराला दुःख सांगावं लागलं तर ती सख्खी आई कशी असते माहिती आहे. जुना काळे निरोपाचा काळे. काल संत मांडियाळी भगवंताच्याकडे तुकोबारायाचा निरोप घेऊन गेली, तेव्हा तुकाराम महाराजांना मूळ पाठवाय सांगितलं. भगवान आनंदित झाले. तुकोबाराय आता बहुतेक अवतार कार्य संपवायचे विचारात आहेत, पण इतके दिवस झाले आपण तुकोबाला भेटलो नाही. तुकोबाची कीर्तन ऐकली, आवलीच्या पायामध्ये काठा मोडला, भगवंताने स्वतः काढला, हे सगळं झालं. परंतु तुकोबारायांना भगवान भेटले प्रत्यक्ष. एवढं साधन करून जायला पाहिजे तुकाराम महाराज. सांगितलं संतांच्याकडे, निरोप घेऊन आलेल्याच्याच पशी निरोप दिला. मुराळी पाठविता लवकर, आणि जर नाही मुराळी भेटला मी स्वतः दावत संत मांडियाळी आली. आणि आल्याच्या नंतर अजून गाव आलेलं नाही तुकाराम महाराज, रस्त्यातच चलते. परंतु जिथं मन गुंतलेलं असते का नाही, जिथं जीव गुंतलेला असतो माणसाचा, तिथून मुराळी यायला लागलाय का नाही यायला लागला हे परिच्छिन्न पद्धतीने सांगायची गरज नसते. भगवंतापर्यंत निरोप पोचला. भगवंताने संतांच्या जवळ काहीतरी सांगितलंय, हित तुकोबारायांना शुभ सकून व्हायला लागले. शुभ ह्याला निर्याण कशा करता म्हणतात, निर्वाण वेगळे, निर्याण कशा करता. मृत्यू जवळ आल्याच्या नंतर शुभ शकून असतात का अपशकून असतात? अपशकून असतात का नाही? का आपल्याला यमनगरीला जायचे म्हणून अपशकून कशा करता असते? रस्ता चुकलून दुसऱ्याच्या घरी घुसायचे म्हणून अपशकून येते. आपल्या घरी जायचं असल्यावर शुभशकून. इथं आपण पाहुण्याच्या घरी आलेले, तुम्ही आम्ही, आपलं घर भगवंताचं घर. काहींचं घर वैकुंठ आहे, काहींचं घर कैलास आहे,
काहीचं घर साकेत धाम आहे, काहीचं घर मणिद्वीप आहे, काहीचं घर गोलोक धाम आहे. तिथून आपण इथं आलेलो. बरं कवर रमायचं असतं लोकांच्या. संत श्रेष्ठ ह्याच्या का त्याला माहिती पक्षी अंगणी वगैरे ते काय तसं ते संसारामध्ये गुंतलेली नसते. कितीही सुखाचा संसार असू द्या, कितीही सुखाचा संसार असू द्या, लेकीची खरी प्रीती कुणावर असते तर माहिती. किती बी सुख असू द्या संसारात, आणि किती बी लेक सुखात असू द्या, ती कवा सुखात वाटत नाही ज्याची त्याच्या आईला. ती तिथं 10-12 माणसं नांदून येऊ द्या, पण हिथं आल्याच्या नंतर आई म्हणणार माझी लेकरू नांदून आले. ही विशेषता आहे. भगवंताच्या कडून निरोप येणार आहे, आणि हे शुभ शकून तुकोबारायला व्हायले आपल्याला जायचंय. आणि त्यावेळेस मग त्यांनी गावातली मंडळी आनंद व्यक्त करण्याच्यासाठी कुणीतरी पाहिजे का नाही, पण तुकोबारायाच्या जवळचे टाळकरी माळकरी साधू संत महात्मे जमा केले. आणि जमा केल्याच्या नंतर तुकोबारायचा आपुल्या माहेरा जाईन मी आता माझ्या माहेराला जाईन. कारण दुसऱ्या शेजारच्या मैत्रिणीला सखीला माहेरचा अजून निरोप आलेला नसते, ती बी वाट बघतच असते. परंतु हिला आला की अगोदर तिला जाऊन सांगते. कारण सुख व्यक्त करायला तरी कुणीतरी पाहिजे, आणि दुःख व्यक्त करायला सुद्धा कुणीतरी पाहिजे. त्याला सख्यत्व भाव म्हणत असते. तो कोणासोबतही असू शकतो माणसाचा. तसं तुकोबारायांनी आपल्या सख्यांना जवळ केले. सवंगडी समकालीन आपल्या माहेरा जाईन मी आता. कशावरून तुकोबाराय निरोप या संता हाती आला. संताच्या हाताने मला निरोप आलाय, भगवंताने माझी आठवण काढली. मला माहेराचा निरोप आल्याच्या बरोबर एक तर माहेराच्या निरोपाची वाटली बघत नाही, परंतु मी म्हणलं ना सासरवास असतो, आणि सासरवासाच्या आतमध्ये जावंच वाटतंय. जाऊ का म्हणल्याच्या नंतर प्रश्न असतो, कुणी बोललेला आणि केला आणि काय होत चालली. बरोबर आहे का? बोलिलं तरी का तुला कुणी, कशाला चालली, असं सासूरची माणसं. जसं संत झाल्याशिवाय संत कळत नाही, जसं संत झाल्याशिवाय संत कळत नाही, तसं लेकीचं माय झाल्याशिवाय लेक कळत नाही. आपलं लेकरू दुसऱ्याच्या घरी नांदाय गेले कसं वाटत असं, की त्याला लेकीची मायावर लागत असते. आणि काही जरी झालं जीवनामध्ये, कुठला जरी प्रसंग आला, कसलं फाटकं तुटकं कसलं का असा, आपल्या माहेराची जी ओढ आहे ही लेक झाल्याशिवाय कळत नाही. स्वतः लेक व्हावं लागत असते. पर दुःख शीतळ आहे, पर आनंद शीतळ आहे. स्वतः होता जगद्गुरु तुकोबाराय पुरुष आहेत का नाही? पुरुष आहेत ना. माहेरन सासर कसलं? तुकोबाराय
मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. सज्जन संत साधू महात्मे मोठे कुठल्या गुणाने असते, एवढ्याच गुणाने असते. ते त्यांच्या जागेवर राहून लोकांच्या दुःखाचा विचार करत नाही, ते लोकांच्या जागेवर उभा राहूनच त्यांच्या दुःखाचा विचार करतात. सासरवासी सुनीला माहेराची काय ओढ असली पाहिजे ते जाणलं तुकोबारायाने. म्हणतात आपल्या माहेरा जाईन मी आता. विचारलंच त्या लोकांनी, मनानं चाललात का काय? नाही, निरोप या संत आत्या. माहेरची माझ्या माणसं संत मांडियाळी, त्यांच्या हातानं भगवंतानं निरोप धाडलाय. मी सांगितलं होतं मुळोकर पाठवा म्हणून, आणि मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्या भगवंतानं ऐकली. कशी ऐकली? सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. पुरीच्या माहेराहून सासरहून माणसं आली आईकडं, कशी माझी लेक असं विचारल्याच्या नंतर ती माणसं त्यांच्या परीनं सांगत असते. दुःखात असली तरी सुद्धा लेकीनं सांगितलेलं असतंय. काहीच सांगू नका, पिता आहे. काही जरी दुःख असलं तरी आईपर्यंत जाता कामा. परंतु सांगणाऱ्याची जीभ रेटत नाही ना, सांगणाऱ्याची जीभ रेटत नाही. त्याला हाय तसं सांगा वाटतं आणि हाय तसं बोलता बी येत नाही, म्हणून ते मधल्या मार्गाने सांगत. मग एखादा शब्द सुखाचा बी असतोय त्याच्यात आणि एखादा शब्द दुःखाचा बी असतो. म्हणून माझ्या आईनं पांडुरंगानं पंढरीनाथानं सुख दुःख माझ्या ऐकिले कानी. यंत्र्यासारखं इकडं तिकडं बघत नाही. अंतरामध्ये, माझ्या भगवंताच्या अंतरामध्ये माझ्याबद्दल कनवळा, करुणा, कृपा, प्रेम, वात्सल्य दाटून आलं, दाटून ते ऐकत असतात. कारण अहो साधी माऊली आई असेल तर तिला आपली एक सुखाचे का दुःखाचे निरोपाची गरज नाही. मला जिथं निरोप शब्दाची गरज पडते, मी तर आधीच म्हणली ती का आई काय, आई आई कसं म्हणते. लेकराकडे बघावं आणि अंतरीची धाव ओळखावी, त्याला आईच हृदय म्हणत असते. ते हृदय आईच्या पाठीमागं परत नाही. ना पैशाने, ना पदाने, प्रतिष्ठेने, कशानेही ते प्राप्त होऊ शकत नाही. ते उपजताच असतंय. जगदीश्वर भगवान पांडुरंग परमात्मा तुम्हा प्रत्येकाचे लाड करण्याच्या करता येऊ शकत नाही, म्हणून तो साक्षात मात्र रूपाने आपल्याला प्राप्त झालेला असतो. विशेषतः म्हणून सांगत बसायची गरज. सुख दुःख माझे ऐकेले कानी, माझे सुख दुःख पराधीनता असते आईच्या ठिकाणी. आई सुद्धा स्त्रीच आहे. आईला कधी कधी बापाचं ऐकावं लागतंय, लेकीला आणावं वाटतंय, पण बाप काय म्हणते. दुसरी गोष्ट, आता वार्धक्य अवस्था आलेली असते, पोरं काय म्हणते. सणासुदीला लेकरू आणायचं म्हणजे रिकाम्या हातानं पाठवा यायचं नाही. काय करावं.
सगळ्याच गोष्टी असतात. ह्या सगळ्याच गोष्टी त्या आई म्हणणारीला कळत असते. त्यावेळेस ती त्या दोघा बापाला बोलून देत असते, बघा मला तुम्ही सारखे ती सारखे, कसलं का असाना माझं लिकरू तर आणायचे का नाही. मग काय करायचं, काय नाही. बघा 500 रुपये माझ्यापाशी, करत्या पुरुषाच्या हातात दे. जेवढं असेल तेवढं, नका तुम्ही पुढं पडून देऊ. सुख दुःख माझे ऐकले कानी, घासातला घास ठेवणं कशाला म्हणतात. हे पात्र फक्त जगामध्ये ऐकलं पाहिजे, दुसरीकडे असू शकत नाही. कळवळा मनी करुणेचा, हो आता थोड्या दिवसामध्ये, थोडे दिवस राहिलेत आता. करुणी शुद्ध मूळ सावले भातुके, येते दिसे एके न्यावयासी. एक दिवशी हा गाडीचा ताट्या सजणार आहे, तिथून गाडी येईन, किल्लार बैल झुकलेली मोठमोठी, कुणीतरी मुळाडी येईन, नसता स्वतः माझे वडील. मुराळी न्यायला आले गेले पंचायत, कारण हिकडला झाकाटापा करायचा असतो, झाकाटापा करायचा असतो. हात काळा निळा झालेला असतोय त्या लेकराचा, पण सांगावं लागत असतंय. चलत चलत ती मेड घासली, चलत चलत मेड घासली. लक्षात, ते बापाला सांगत असते. ती बाप नुसता हात लावून बघत, घासली होय, चला आपण चलत चलत औषध लावू. पण ही नाटकं ऐकूशी जमत नाही मला. मेड ह्या शब्दाचं म उच्चारल्याच्या बरोबर तो मार आहे, मेड नाही. जिला सांगावं लागत नाही तिला आई माहित असते. सुख दुःख माझ्या भगवंतानं माझं सुख माझं दुःख स्वतःच्या कानाने श्रवण केलं. लय लवकर आता मला न्यायला येते, न्याय गांजून गेले मी तर राहून इथं नांदून नांदून. किती कष्ट करायचे. कसलं का असताना मी तुम्हाला सांगतो, जशी झोप माहेरामध्ये तशी झोप सासरमध्ये घेता येत नाही, लागतच नाही. निर्धासपणा असतो. काय करावं. तुको बरा बर येते तवा येते, चला बरं तुम्ही आतमध्ये. तुमचं आता कळालंय आम्हाला, तुम्हाला तुमच्या माहेरला जायचंय, निरोप आलाय, गाडीची तयारी झाली, समजा बुक झालंय, आता जायचं तर आता नक्की झालं. पिशवी भर, पिशवी तर भर लागली त्याला. बरं ती पिशवी भरणं सोपं नसतंय सासर वासनीला. त्याच्यासाठी जुना काळ बघावा लागतो. पिशव्या असायच्या पहिल्या, ते सुटकेशी पुन्हा आली, ते तसल्या चौकोनी माहिती बास्केट बास्केट त्याच्या आधीचा काळ ते भरणं सोपं नाही महाराज, ते भरणं सोपं नाही.
लेकराचे कपडे टाकले तरी सुद्धा काय टाकते म्हणून बघायचं, उगजन असायची. बरा जायचंय तुम्हाला आता आनंद आहे. बाकीचे बी आनंद झाला ना, सासर वाचणे स्वतः जाऊ द्या माय, कुणाचं तरी बरं व्हायले, आपल्याला बी आज नाव द्यायचं. बरा घरात चला बघ, आता कशाच घरात काय का कधी मुराडी येईन काय सांगा येते. मग त्याची पंथे माझे लागलेसे चित्त, वाट पाहे नित्य माहेराची. आता घरात ते वाटत असते. बर तो काळ आहे, तिथं काय लोकेशन पाठवायचंय का कुठवर आलाय मुराडी म्हणून, दारातच बसली. त्याची पंथे माझे लागलेसे चित्त, वाट पाहे नित्य माहेराची. त्या पंथाला चित्त लागायचं, त्या पंथाची वाट पाहायची. एवढी हुरहुर कशा करता? कारण जेवढी इथं हुरहुर आहे तेवढी 10 पटीनं हुरहुर माहेरात आहे. जेवढ्या पटीनं ती सासरवाशी मुराड्याची वाट बघते, मला न्यायला येईल, त्याच्या 1000 पटीनं आई वाट बघते माझी पोरी. लागली ते चित्त, जायचंय माहेराला, जायचंय. इतका जीव मोठा झाला तुकोबारायाचा. अहो जाऊ दे मग तुकोबारा, जायचंच आहे ना आता, थोडं घरात तरी चला की तुकोबारायला हुंदका. फिरू फिरू सांगा वाटायला. माझ्या आईनं काय केलं सांगू का? सुख दुःख माझी आई केले कानी, कळवळा मनी करुणेचा सर्व ना. माझ्या आईनं माझं सगळं इथलं सुख दुःख ऐकले. मला आता जायचंय. कोण येणार? मला तर वाटतंय बाय म्हणे मुराडी धाडूच नाही, दुसरा कोण. माझ्या पांडुरंगानंच मला नाही, दुसरीने नाही. वडील आल्याच्या नंतर विशेष आनंद. वडील आल्याच्या नंतर विशेष आनंद. पूर्वीच्या काळ हे जो प्रकरण आहे हे आताच्या लोकांना माहित नाही, प्रकारच माहित नाही. वडील आल्याच्या नंतर लहानपणी लग्न व्हायची, जे वय वडिलांच्या अंगा खांद्यावर खेळायचं वय, त्या वयामध्ये पहाटच उठावं लागायचं. काहीच कळत नव्हतं. सासू कशाला म्हणतेस, सासरा कशाला म्हणतेत, नवरा कशाला, काय माहिती. पण त्या कन्याची अवस्था आताची बोर्डिंग बरी महाराज, तसलं ते अवघड होत. तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपुलिया मायबाप. माझे मायबाप मला न्यायला येतील, एवढा आनंद तुकोबारा यांना. कशाचा कशाचा? ह्या लोकातून जायचा. एवढं जे प्रकरण रंगवलंय, हे रंगवल्याचं प्रकरण तुम्ही ऐकल्याच्या नंतर असं वाटत असन का हे निर्याणीच्या साठी तुकोबाराने लिहिलं असेल. भगवंताच्या धामाला जायचंय म्हणजे कुठं जायचंय? काय साधन असलं पाहिजे?
हेच साधन. का दुसरीकडे जायचंच नाही ना. माहिती आपल्या माहेरा जाईन मी आता माझ्या आई वडिलांच्या घरी चाललो. आतापर्यंत तुमच्यामध्ये होतो, नांदलो असन, खेळलो असन, बागडलो असन, काही जे झालं असन ते असन, परंतु मी आता माझ्या माहेराला चाललो. इथं गाजून गेलो मी, फार त्रास जन्माल्यापासून आतापर्यंत काही एक सासर वस्तू आम्ही भोगला नाही. जाऊ द्या ते लेकीचं रूपक बाजूला राहू द्या. तुम्ही आम्ही काय नाही भोगलं. गर्भवास भोगला, बालपणीचं दुःख, युवक अवस्थेचं दुःख, तारुणपणीचं दुःख, शरीराचं दुःख, समाजाचं दुःख, सगळे दुःख भोगून सुद्धा आपलं मन कधी इथून इटलं नाही. का लोकांच्या गोष्टीला आपलं मन बसलोत की आपण आपल्याला वाटतं हेच आपलं माहेर आहे. आपलं माहेर आपण भगवंताच्या धामाची जीवभूत सनातन. आपण भगवंताच्या गावाची माणसं. तिथली हिता आपण लोकांच्या गावात आले तर जायचे माघारी. आम्ही जातो माघारी जायचंय. आणि आपल्या गावाला जात असताना दुःख असतंय का आनंद असतो? आनंद असतो. आनंद कोणाला आहे? ज्याला कळालंय हे गाव आपलं नाही, ज्याला कळालंय भगवंताचं धाम हे माझं गाव आहे. आणि ज्या जीवानं भगवंताचं धाम डायरेक्ट तिथपर्यंत पोचण्याची गाडी या जन्मामध्ये धरली, त्याच्याच मुखातून शब्द येऊ शकते, आपल्या माहेरा जाईन मी आता. त्या गाडीचं नाव आहे संत. हरी प्राप्ती धरावे संताचे ते पाय. हे तुकोबारायांना माहित असल्याच्या कारणानं पहिल्या अभंगात सुद्धा निरोप संताच्या करवी पाठवला. आणि या अभंगाच्या आतमध्ये सुद्धा भगवंताच्या कडून निरोप संताच्याच करवी घेऊन आले. माहित असलं पाहिजे. इथं किती बी सुख वाटत असलं तरी सासुरवासी लक्षात घ्या, इथं नाही आनंद. आनंद म्हणजे भगवंताच्या ठिकाणी त्या धामामध्ये, नित्य धामाच्या आतमध्ये जायचंय. ही शरीर सोडायचंय, नश्वर शरीर सोडायचंय आणि त्या परम शरीराला धारण करून भगवंताच्या धामाच्या आतमध्ये जायचंय. आपल्या शरीराची ताटी मसन वाटेत घेण्याच्या करता लोक बांधण्याच्या अगोदरच आपली पालखी परमधामाच्या साठी तयार असली पाहिजे. एवढं साधन जीवनामध्ये करावं लागते. तवा म्हणता येते आपल्या माहेरा जाईन मी आता. निरोप या संत हाती आला. एखाद्या साधकाच्याकडे बघितल्याच्या नंतर एखादा संत, एखादा साधू म्हणतो, तुमची साधना बघितल्याच्या नंतर आमची मान झुकते. त्याला म्हणायचं निरोप या संत हाती आला. एकदा का संतांनी शाबासकी दिली, त्याचा अर्थ आहे तो त्या पदाचा अधिकारी झाला. सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधने सतचित आनंद पदवी घेणे, त्या पदाचा तो अधिकारी झालेला आहे असं त्यावेळेस समजावतवर नाही. तुकोबारायांनी या पूर्ण जीवनामध्ये केलेलं साधन त्या कोटीचं होतं. म्हणून म्हणता आलंय आपल्या माहेरा जाईन मी आता. सोपं नाही. कुठल्याही दुसऱ्यांना हाक बाबींनी मारली नाही. शेवटपर्यंत भगवंता कवर ठेवायचंय मला इथं. ह्याचा अर्थ काय? तुझ्या घरी घेऊन चल, आपल्या घरी कवर राहायचं इथं आता.
नको वाटायले. लय त्रास आहे, ह्याला सासरवास म्हणत असते लोक. कोण त्रास दे, शरीर काय कमी त्रास देते का? आणि ह्या शरीराच्या साठी काय केलं नाही लहानपणीपासून. विचार करा तुम्ही, एक केस हे काढला इकडे उजनीला, शेवटी हेच त्रास. हे शरीर इतकं दुःख देत असेल, ह्याच्यापेक्षा मोठा सासरवास काय असला पाहिजे. त्यावेळेस खरा साधक त्या भगवंताला हाक मारतो, नग मला नांदायचं बदल आता आपल्या माहेरा जाय. आता माहिती असावं लागते कुठं जायचं. आणि तिथं जाण्याचा जे मार्ग दाखवतात त्यांना संत म्हणतात. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते कुंडली श्री ज्ञानी.